तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आहोत चाकणमध्ये. आता 5 वाजायला 5 मिनटं कमी आहेत आणि आपण आज संडे असल्यामुळं आज घरीच आहोत. थोडंसं मार्केटला आलोत आपण आणि थोडंसं कपडे वगैरे घ्यायचेत घरच्यांना, तर त्यांसाठी आपण चाकणला आलेलो आज. आणि आत्ता मला एक जस्ट आमच्या सरांचा फोन आला, म्हणजे ते बिझनेस करतात. त्यांना जायचं आहे आता त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. मग आपल्याला त्याने सांगितले आपण संध्याकाळी आता सांगितलं होतं 6 वाजताच निघायचं आहे. मी म्हटलं 6 वाजता काय जमणार नाही, मी मार्केटला आलो आहे. मी 8 वाजेपर्यंत तुमच्यापाशी येतो. 8 वाजता आपण त्र्यंबकेश्वरला निघू. तर ते म्हटलं ठीक आहे, 7-7:30पर्यंत या आपण निघू. म्हटलं ठीक आहे, चला येतो मी 7:30पर्यंत. तर आपल्याला जायचं आहे आज संध्याकाळी त्र्यंबकेश्वरला. आपली पर्सनल बुकिंग आलेली आहे आणि बघूयात तिथे जाऊन वगैरे काय काय होतं, काय आपल्याला बघायला भेटतं. आपण कधी गेलो नाही तिकडं आणि तुम्हाला पण दाखवतो काय बघण्यासारखं आहे तिथे. चला बघूयात किती वाजेपर्यंत तिथं पोहोचतो आपण. जवळपास आपल्याला 5 तास लागतील पोहोचायला, कारण का 240 किलोमीटरच्या जवळपास दाखवते रावेतवरून. बघूयात मग किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला, कधी निघतो, काय काय असं काय आपली जर्नी राहील, कशी राहील. आणि भेटूयात आपण. आणि परवाच्या दिवशी आपण जे आपला बिझनेस कमी झाला, थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळं, आणि काल जो आपला विकली ऑफ म्हणल्यासारखं झालं काल. आणि आज तर संडेला आपल्याला निघायचं होतं, पण काही कारणास्तव ते पण आज कॅन्सल झालं सकाळी निघायचं. त्यामुळं आज संध्याकाळी पर्सनल बुकिंग आलेली आहे. तर ठीक आहे म्हटलं, चांगली गोष्ट आहे, आपण संध्याकाळी निघू. म्हणजे रात्रीचं जवळपास आपण 8ला निघालोत रावेतवरून, तर आपण 5-5:30 तास लागतील आपल्याला पोहोचायला, माझा असा अंदाज आहे. 5 म्हटलं तर आपल्याला 8, 9, 10, 11, 12 आणि 1च्या अंदाजे आपण 1च्या जवळपास आपण तिथं पोहोचू. कारण तिथं स्टे करायचं आणि सकाळी सकाळी रांगेत लागून त्यांना दर्शन वगैरे करायचं आहे. त्यासाठी आजच निघलं ठीक आहे, म्हणजे आज उद्या दर्शन होईल. उद्या सोमवार. कस्टमर जे आहेत त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळी निघू, आपण सकाळी सकाळी दर्शन करू आणि उद्या संध्याकाळपर्यंत रिटर्न आपण घरी येऊ. तर म्हणलं ठीक आहे, चालेल, असं बोलणं झालं आहे. चला तर आपण भेटूयात मग. आता इथून आपल्या मार्केटला गेलेत. मी जस्ट गाडीपाशी बसलो आहे आणि त्यांचं झालं आपल्या घरच्यांचं की त्यांना घेऊन घरी सोडायचं. घरून मग कस्टमरला पिकअप करण्यासाठी निघायचं. तिथून मग त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आपल्याला निघायचे. चला तर मग आपण बघूयात हे जर्नीला कशी जर्नी होते, काय होतं, आणि भेटूयात. चला तर मित्रांनो, आपण घरच्यांना सोडले आता आज घरी आणि निघालो आहेत आपण आता रावेतला, कारण रावेतमधून कस्टमरला पिकअप करायचे. बघूयात किती वेळ लागतो. आपण फर्स्ट टाईम चालू आहे त्र्यंबकेश्वरला आणि कसा होतो आजचा प्रवास तुम्हाला कळणारच. आणि भेटूयात आपण कस्टमरच्या लोकेशनला. आणि आपण आहोत आता द्वारका सिटी, माळुंगे डीमार्ट जवळ. चला तर मग भेटूयात कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि त्याच्याच बाजूला एक जवळच्या जवळ म्हणजे 500 मीटर अंतरावरती CNG पंप आहे. तर तिथून आपण CNG भरायच्या लाईनमध्ये थांबलेलो. आता बघूयात. कस्टमरला आता कॉल केला होता, त्यांनी काही उचलला नाही. जवळचेच आहेत, म्हणजे अशा ओळखीचेच आहेत. तर त्यांनी काही कारणास्तव कट केला असेल. तर बघूयात अजून एक 5 मिनिटांनी कॉल करून. आणि CNG पंपावर थांबलो होतो आपण आणि बघूयात कस्टमर किती वेळ लावतात ते. मित्रांनो, आपलं आत्ताच या ठिकाणी जेवण वगैरे झालेलं आहे. राजगुरुनगर आणि मंचरच्या मध्ये जे रेस्टॉरंट आहे, आकाश व्हेज, प्युअर व्हेज रेस्टॉरंट. प्युअर व्हेज नसन, सगळंच आहे याच्यामध्ये. तर या ठिकाणी आपलं जेवण वगैरे झालेलं आहे कस्टमरच्या याच्यावरच. आता निघालोत. तिन्ही म्हणले आलो 5 मिनटामध्ये. त्यासाठी मी आलो गाडीपाशी आणि कस्टमरचा वेट करत आहे. बघूयात किती वेळ लावतात कस्टमर. आणि आज मला वाटतं आपण 12 वाजता तर नाही पोहोचणार.
दोनच्या जवळपास आपण पोहोचणार आहे बहुतेक. चला तर मग भेटूयात आपण त्र्यंबकेश्वरमध्ये. तर मित्रांनो, आपण आहोत आता त्र्यंबकेश्वरमध्ये. रात्री आपल्याला 3 वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचायला, आणि आपण रात्री 3 वाजता त्र्यंबकेशला पोहोचलेलो आहे. आणि आत्ता जस्ट कस्टमर गेले तर दर्शनासाठी, म्हणजे देवाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. आणि मी थांबलो आहे जे हॉटेल केले, सरांनी जे हॉटेल केलेलं आहे त्याच रूमवरती मी स्टे केलं आहे रात्रीभर. आणि आता पण तिथंच आहे, फ्रेश वगैरे झालो आहे, आत्ताच उठलो आहे. आणि बघूयात आता पुढचा काय प्लॅन असतो. आणि तुम्हाला मी हॉटेलची रूम दाखवतो, जी की कशी आहे आपली, जी की कस्टमरने आपल्यासाठी पण बुक केलेली. चला तर मग तुम्हाला रूम दाखवतो हॉटेलची. म्हणजे फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स आहे की पहिल्या आपण हॉटेलमध्ये राहिलो आहे, म्हणजे कुठल्या तर जाऊन. ह्याच्या आधी आपण कधी हॉटेलमध्ये राहिलेलो नाही कुठल्या, म्हणून थोडंसं क्युरियोसिटी किंवा आतून एक त्याला काय म्हणता येईल, आतून आनंद पण होतो आहे. म्हणजे हॉटेलमध्ये आपण याच्या आधी कधी स्टे केलेला नाही आहे, त्यासाठी थोडाफार. ठीक आहे, चला तर मग आपण पण जाऊयात दर्शनाला त्र्यंबकेश्वरला. इथं आलो आहे, पण दर्शनाला जाऊयात. बघूत कस्टमरला किती वेळ लागतो, त्यांना कॉल करू. त्यांना जर जास्त वेळ लागत असेल तर आपण पटपट जाऊन बुक दर्शन का असं ना घेऊन येऊयात लवकर जाऊन. म्हणजे बघण्यासारखं काय आहे काय नाही, म्हणजे. आणि तुम्हाला मी रूम दाखवतो. ही आहे रूम, या ठिकाणी आपण स्टे केला आहे रात्री. या अशा प्रकारचे टी व्ही वगैरे आहे, बेड वगैरे, सामान ठेवायला इकडं हे आहे, बऱ्याच काही गोष्टी आहे. बॉटल देतात पियाच्या. इकडं वॉशरूम आहे, इकडं बस. इकडे एक आरसा आहे, मेकअप, बस खुर्ची आहे इकडं. म्हणजे अशा प्रकारची रूम आहे थोडक्यात म्हणलं तर. तर मित्रांनो, आपण जात होतो गंगाद्वार, म्हणजे गोदावरी नदीच्या उगमस्थानाकडे. पण इकडे एकही माणूस दिसत नाही किंवा कोणी दिसत नाही आहे, त्यासाठी मी इकडं जायचं टाळतोय. सामसम 10 मिनटं झालं बसलो या ठिकाणी, तर कोणी दिसायला तयार नाही. एक आजोबा आहेत तिकडं, पण माझी हिंमत नाही होते वर जाण्याची. तरी पण इथून अर्धा 1 तास लागणार आहे वर जायला आपल्याला. तर आपण चाललो आहे रिटर्न. म्हणजे खूप भयावह दिसतंय, म्हणजे डेंजर दिसते थोडं. पायऱ्या चांगल्या आहेत तशा, पण आपल्याला भीती वाटते. आणि कस्टमरला पण जर फोन आला त्यांचा, तर आपल्याला लवकर जावं लागेल. अर्धा 1 तास वरी जायचं आहे. इथूनच आलो आहे आपण, जवळपास आपण 1-1.5 किलोमीटर असंच चालत आलो आहे मंदिरापासून इथपर्यंत, गंगाद्वारापर्यंत. पुढं मुलं येत आहेत असं वाटतंय, पण जर कस्टमरचा फोन आला तर आपल्याला परत जावं लागेल. त्यामुळे इथूनच बॅक येतोय. जस्ट मुलं आत्ता वर गेलेले आहेत आणि आपण निघालो बॅक. आपल्याला नाही जमणार ते, बराच वेळ लागणार आहे. गोदावरी नदीचा उगम आपल्याला बघायचा होता, पण आता काय करणार, थोडक्यासाठी मिस झालं. कारण तिकडं कोणी दिसतच नाही आहे. 1-2 पोरं गेलेत, पण कसं आपण एकटे आहोत आणि बाकीचे दुसरे असतील तर थोडंसं भीतीचंच वातावरण असल्यासारखं आहे. त्यामुळे मी जाण्याचं टाळतोय. बघूयात नेक्स्ट टाईम कधी येणं झालं तर कवर करण्याचा प्रयत्न करूयात. भरपूर तर इच्छा आहे जाण्याची, मात्र काय करणार आता.
तर मित्रांनो, आपण आलो आहोत वापस गाडीमध्ये. कस्टमर काय अजून आलेले नाहीत. जवळपास 12 वाजायला 10 मिनटं कमी आहेत आणि आपण बसलो आहेत गाडीमध्ये. आणि इथून जायचं होतं आपल्याला शिर्डीला. ते म्हणले 12 वाजेपर्यंत आपल्या इकडे दर्शन झाल्यानंतर आपण शिर्डीवरून नंतर बघूयात घराकडे जायचं, असं कस्टमरनं सांगितलं होतं आपल्याला. तर आता बघूयात कस्टमर आल्यानंतर शिर्डीला जायचा प्लॅन होतो आहे का नाही होतं आहे, का डायरेक्ट घराकडे निघायचं. कारण का माणूस थकतो ना. एक तर काल रात्रभर ट्रॅव्हल करून आलो, थोडासा रेस्ट झाला आहे. सकाळी 3 वाजता आपण पोचलो, तर एक 3-4 तास 5 तास झाला आराम. त्यांचा पण नाही, आपला पण चांगल्यापैकी झाला आहे. आणि त्यानंतर मग ते सकाळी 8:30-9 वाजता ते दर्शनाला लागलेत. अजून काय त्यांनी परत आलेले नाही आहेत आणि मला फोन पण आलेला नाही अजून. तर बघूत आल्यानंतर का ट्रिप त्यांची म्हणजे शिर्डीला जायचं आहे नाही जायचं आहे आणि कळवतो तुम्हाला मी लगेच. तोपर्यंत आपण रिलॅक्स करतो आहे. आपण पण थोडंसं दमलो आहे, कारण आपण जवळपास 2 किलोमीटर चालत गेलो होतो वर. आपल्याला गोदावरी नदीचं उगमस्थान पाहायचं होतं, पण तिकडं थोडंसं सामसूम असल्यामुळे तिथून आपल्याला बॅक यावं लागलेलं आहे, परत यावं लागलेलं आहे. भीती वाटत होती एकट्याला वर जायला. तरी पण त्याच्यानंतर आले होता, एक ग्रुप आला होता मुलांचा 3-4 जणांचा, आणि त्याच्यानंतर 2 मुलं आले होते. पण जर कस्टमरचा कॉल आला, जर आपल्याला परत यायला, मग तिथून परत आपल्याला 1-1.5 तास लागेल. मग कस्टमरला बसून ठेवायला जमणार नाही. त्यासाठी मग म्हणलं आपलं आलेलं वापस चांगली गोष्ट म्हणून वापस आलेलो आहे. तर बसलो एक अर्धा तास झालं. बघूयात कस्टमर कधी येतात, आपण कधी निघतो ते. तर मित्रांनो, दुपारचे वाजलेले 3 आणि आपण आहोत आता जस्ट आपल्या हॉटेलच्या बाजूला, म्हणजे लॉज जे आहे, जे कस्टमरने बुक केली होती आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण. तर आपण आहोत आता जस्ट लॉजच्या बाहेर पार्किंगमध्ये थांबलो आहे. म्हणजे पार्किंगची थोडीशी जागा आहे, 4-5 गाड्या लागू शकतात समोर. तिथंच आपण थांबलेलो आहे आता. आणि कस्टमर सकाळी 7:30 8:30-9:30 वाजता दर्शन बारायला निघालेले आहेत आणि अजून काय परत आले नाहीत. दुपारचे वाजले 3 आणि आपण बसलो त्यांचा वेट करत. आपण पण थोडंसं जाऊन फिरून आलो आहे, तसं 12-12:30-1पर्यंत. आता नाश्ता वगैरे करून घेतला इथं आणि बसलो आहे गाडीमध्ये कस्टमरचा वेट करत. तरी पण बराच वेळ झाला, आता बसून बसून कंटाळा आला आहे मला. त्यामुळं आता थोडंसं बघूयात, बाहेर जायचं काय, गाडीच्या बाहेर निघू पण वाटत नाही आहे. पाऊस चालू आहे सारखा, रिमझिम रिमझिम रिमझिम. थोडंसं बाहेर निघाला का सगळं आपण भिजून येणार आहे. त्यासाठी मी गाडीतच बसून आहे, बराच वेळ झाला. मग आत्ता कंटाळा आला आहे मला. मग आपण बघूयात कस्टमर कधी येतात, कधी आपलं इथून निघणं होईल, काय कस्टमरचा प्लॅन होतो. कारण का आपल्याला शिर्डीला पण जायचं सांगितलं होतं सरांनी. तर ते नियोजन काय होतं, कारण का 3 वाजलेले आहेत. त्यांचा प्लॅन होता 12पर्यंत इथं थांबायचा, 12 वाजेपर्यंत इथलं आपलं दर्शन वगैरे घेऊन 12 वाजता इथून निघून नंतर शिर्डी थ्रू आपल्याला घरी जायचं होतं. तर ते आता काय करतात काय माहीत, कारण का इथे 3 वाजलेच, आपल्याला पोहोचायला 5 वाजतील. कारण पोहोचायला आपल्याला 5 तास लागतात. काल तर जवळजवळ आपल्याला किती तास लागले, आपण घरून 8ला निघालो आहे, रात्री 3ला पोहोचलो आहे. जवळपास 7 तास लागलेत आपल्याला पोहोचायला, 7 तास. तर मग त्याचं काही सांगू शकत नाही. 6-7 म्हणजे कारण काय, येते वेळेस आपण नाश्ता केला एका ठिकाणी, जेवण केलं एका ठिकाणी, आपलं पेट्रोल एका ठिकाणी भरून घेतलं आहे. कारण आपलं CNG 2-3 जागी बघितला तर CNG भेटला नाही. आता गाडीमध्ये CNG नाही आहे, आता पेट्रोलवरच आपल्याला गाडी चालवावं लागेल. आणि CNG जिथं भेटेल त्या ठिकाणी आपल्याला CNG भरून घ्यायचं आहे आता जाते वेळेस. तर बघूयात कस्टमर कधी येतात आणि कसं काय त्याचं नियोजन असतं, त्यांनी काय म्हणतात, त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्लॅन आपला ठरवलं काय करायचं आहे ते. तर आपण या ब्लॉगला इथंच संपूयात. आणि जे कस्टमर आल्यानंतर त्यांचा काय प्लॅन होईल, किंवा आपण घरी केव्हा पोहोचू, किंवा शिर्डीला जायचं का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण घेऊत, काय होतं ते. आणि या ब्लॉगला आपण इथंच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत